आमदार साहेब नमस्कार. नमस्कार. जुन्नर तालुक्यामध्ये बिबट सफारी प्रकल्पाला मंत्रिमंडळाने नुकतीच मंजुरी दिलेली आहे. तर आपण त्याचा पाठपुरावा केलेला होता. आपली पहिली प्रतिक्रिया काय? बिबट सफारी हा जुन्नर तालुक्यामध्ये बहुचर्चित असणारा हा प्रकल्प गेल्या अनेक दिवसापासून आपण पाहतोय. त्याच्यावर अनेक तर्क वितर्क, राजकीय टीका, त्याच्यावर राजकारण, हे अनेक गोष्टी आपण ते पाहिलेल्या आहे. पण प्रत्यक्षात काम हे जर कोणी केलं असेल ते सन्माननीय अजितदादा पवार साहेबांनी केलेलं आहे. विशेषतः मी जेव्हा आमदार म्हणून निवडून आलो तेव्हा बिबट सफारीचा प्रकल्प माझ्या आमदारांनी कुठपर्यंत नेला याची जेव्हा माहिती घेतली तेव्हा माझ्या असं निदर्शनास आलं की तो फक्त घोषणा केली होती, त्याच्यावर कुठं करणार, त्याचा DPR तयार नाही किंवा त्याची अधिसूचना नाही, असं कुठल्याही गोष्टीत नव्हते. आणि नंतर जेव्हा बारामतीला एक सफारी होणार असं जेव्हा बातम्यांमध्ये आलं तेव्हा जुन्नरची सफारी बारामतीला पळवली, असे अनेक राजकारणी प्रेरित होऊन काही विरोधक मंडळी त्याच्यावर टीका करू लागली. पण ती जी सफारी होती ती टायगर सफारी बारामतीला आहे. आणि ठीक आहे, त्या गोष्टीमुळे जुन्नर तालुक्याच्या बिबट सफारीला जरा जोर मिळाला. आम्ही अजितदादांकडे मागणी केली आणि त्यांनी बिबट सफारीचा DPR तयार करण्यासाठी 1.5 कोटी रुपये DPC मधून, म्हणजे वार्षिक जिल्हा नियोजन असा जो आराखडा असतो त्याच्यातून ते पैसे दिले आणि प्रत्यक्षात DPR रेडी झाला. DPR तयार झाल्यानंतर त्या बिबट सफारी प्रकल्पाला बजेटमध्ये आम्ही घेऊ असं तेव्हाचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं. त्यानंतर अजितदादा अर्थमंत्री झाल्यानंतर प्रत्यक्षात त्यांनी 24 कोटी रुपयाचा निधी त्याच्यावर टाकला. आता हा निधी खर्च करण्यासाठी मंत्रिमंडळाची मान्यता घ्यावी लागते. तर आजच्या कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि अन्य मंत्रिमंडळातले मंत्री यांनी त्या बिबट सफारीच्या खर्चासाठी मंत्रिमंडळाची मान्यता लागती, ती मान्यता घेतलेली आहे. म्हणजे आता पुढे बिबट सफारीचं काम चालू व्हायला काही हरकत नाही. पण अजूनही CZA ची परवानगी बाकी आहे. त्या सेंट्रल झू अथॉरिटीची परवानगी जेव्हा येईल त्याच्यानंतरच त्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे. म्हणून ऑफिशियल नोट जी मंत्रालयातून जी बाहेर आलेली आहे त्याचं मी वाचन तुमच्यापर्यंत करून देतो. कारण बिबट सफारीचं कॅबिनेटमध्ये आत्ताचं मूव्ह कोणी केलं असेल तर ते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी केलेलं आहे आणि म्हणून त्याची नोट अशी आलेली आहे. उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या जुन्नर तालुक्यातील बिबट सफारी प्रकल्पास राज्य मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिलेली आहे. जुन्नर परिसरातील बिबट्यांची लक्षणीय संख्या तसेच पर्यटन वाढीसाठी उपयोग असलेले लक्षात घेऊन अजितदादा पवार साहेबांनी जुन्नरमध्ये बिबट सफारी सुरू करण्यासाठी प्रस्ताव दिला व तसं ते आग्रही होते. त्या दृष्टीने सातत्याने बैठका घेऊन पाठपुरावा सुरू होता. आज मंत्रिमंडळाने मान्यता दिल्याने जुन्नर वन क्षेत्रातील बिबट सफारीचा मार्ग खुला झाला आहे. पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील मौजे आंबेगावान वन क्षेत्रात बिबट सफारी उभारण्यास दिलेली मान्यता ही सविस्तर प्रकल्प आराखडा तसेच प्रकल्प आराखडा मांडणी अहवालास नवी दिल्लीच्या केंद्रीय प्राणी संग्रहालय, म्हणजेच मी मगाशी त्यांच्याप्रमाणे CZA प्राधिकरणाच्या मान्यतेस अधीन राहून देण्यात आलेली आहे. म्हणजे त्या मान्यतेच्या अधीन राहून, म्हणजे ती मान्यता झाल्यानंतर प्रत्यक्षात आपण हे सगळं काम चालू करू शकू. या प्रकल्पाच्या 8,043 लाख रुपये म्हणजेच 80 कोटी रुपये खर्चास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. स्थानिक आमदार अतुल बेनके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुरावा, त्यांना मिळालेलं उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ, यामुळे जुन्नर तालुक्यातील बिबट सफारीचा आणि पर्यटन वाढीचा मार्ग प्रशस्त झाला आहे. या बिबट सफारीमध्ये पर्यटक व बिबट वन्यप्राणी यांच्या सुरक्षितेसाठी दुहेरी प्रवेशद्वार तयार करण्यात येणार असून सदर प्रवेशद्वार हे विद्युत स्वयंचलित
व सेन्सर असलेल्या असणार आहेत. सफारीमध्ये 2.6 किलोमीटर लांबीचा अंतर्गत रस्ता तयार करण्यात येणार आहे. हा रस्ता बिबट वन्य प्राणीसाठी तयार केलेले पाणवठे तसेच त्यांच्या आदिवासाजवळून जाणार असल्याने पर्यटकांना बिबट वन्य प्राणी जवळून पाहण्याचा आनंद घेता येणार आहे. सफारीमध्ये पर्यटकांना फिरण्यासाठी 20 ते 25 आसन क्षमता असलेल्या सुरक्षित तसेच बंदिस्त बस खरेदी करण्यात येणार आहेत. सदर बस सफारी मार्गावरून विहित वेळेत पर्यटकांसह मार्गक्रमण करतील. हा एक वेगळा अनुभव पर्यटकांना अनुभवायला मिळणार आहे. आणि म्हणून हे जे काय बिबट सफारीचा जो प्रवास आहे, मी तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा सांगू इच्छितो की हे एका दिवसात होण्यासारखं नाही. प्रत्यक्षात त्याच्यावर तो मार्ग आपण निवडला तर ते होऊ शकतं, अन्यथा नुसतं घोषणा करून चालत नाही. डीपीआर तयार केला, डीपीआरला निधी दिला अजितदादा पवार साहेबांनी. तो मंजूर झाल्यानंतर बजेटमध्ये आम्ही बिबट सफारीला समाविष्ट करतोय ही घोषणा केली आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी. प्रत्यक्षात बजेटमधून 24 कोटी रुपये देण्याचं काम केलं माननीय अजितदादा पवार साहेबांनी. आत्ताच्या महायुतीच्या सरकारने त्याला जी कॅबिनेट मीटिंगची जी मान्यता दिली, म्हणजे मंत्रिमंडळाची जी मान्यता दिली, त्याच्यात प्रस्ताव कॅबिनेट मीटिंग मध्ये टाकलाय माननीय अजितदादा पवार साहेबांनी आणि त्याला आता कॅबिनेटने मान्यता दिली. म्हणून हे सर्व बिबट सफारी आपल्या या तालुक्यामध्ये होतीये. हे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, आदरणीय अजितदादा पवार, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि मंत्रिमंडळातले सर्वच इतर मंत्री या सर्वांनी महायुती सरकारने त्यासाठी मान्यता दिली. त्याबद्दल जुन्नर तालुक्याचा लोकप्रतिनिधी नात्याने मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. त्याचबरोबर आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी बिबट्याचे पकडण्यासाठी असलेले पिंजऱ्यांची संख्या वाढावी आणि अधिकचे पिंजरे जुन्नर तालुक्याला प्राप्त व्हावे याच्याकरता पण त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये फंड्स दिलेले आहेत. नवीन जे पिंजरे येणार आहेत ते जराशे लाईट वेट पिंजरे की जेणेकरून ते आपल्याला हाताळणं सोयीचं जाईल. ताकद त्याची चांगली असणार आहे, फक्त लाईट वेट जेणेकरून त्याला हाताळणं सोयीचं जाईल. जिथे पिंजरे लावू तिथे त्यांना एक वेगळी अशी लॉकिंग सिस्टम असणार की जेणेकरून कुणी जरी ढकलला बिबट्याच्या धडकेने जरी तो असा हल्ला नाही पाहिजे अशा प्रकारचं नवीन तंत्रज्ञानाचे ते पिंजरे आहेत. जुन्नर तालुक्यामध्ये वाढणारी जी बिबटची संख्या आहे त्याच्यावर एक लॉंग टर्म प्रोग्राम करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने सुधीर मुनगंटीवार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी स्थापन केली आहे, ज्यामध्ये सर्व तज्ज्ञ अधिकारी आहेत, वाईल्ड लाईफ मध्ये काम करणारे काही मंडळी आहेत आणि बिबट प्रवण क्षेत्र जिथे जे लोकप्रतिनिधी आहेत त्याच्यामध्ये मी सुद्धा आहे. आणि त्यातून एक लॉंग टर्म प्रोग्राम आपण आखलेला आहे. महाराष्ट्र सरकार त्याची शिफारस ही केंद्र सरकारकडे करणार आहेत आणि ती केंद्र सरकारची मान्यता त्याला मिळाली तर बिबट्याचा जो वाढता प्रमाण आहे तो रोखण्यासाठी आपल्याला निश्चित प्रकारे मदत होईल. म्हणून राज्य सरकार वाढते बिबट संख्येच्या बाबतीत अत्यंत गांभीर्याने पुढचं पाऊल टाकतंय. जुन्नर तालुक्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना भविष्यात त्याचा त्रास होणार नाही याच्यासाठी जे करता येईल ते सरकारच्या माध्यमातून करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. त्याचबरोबर आपल्या जुन्नर तालुक्यातल्या सबस्टेशन मधून जे आपण वीज पुरवतो त्यातून दिवसा 3 दिवसाची वीज किंवा दिवसा 4 दिवसाची वीज आणि त्याच गावांमध्ये रात्री पाळी करणारे 3 दिवस किंवा 4 दिवसाची वीज अशी देतो. कारण एखाद्या सबस्टेशन मधून एकाच वेळी एवढ्या दाबाने सगळ्या गावांनी दिवसा वीज देणं शक्य नाही. लोकांची मागणी आहे की बिबट प्रवण क्षेत्र असल्यामुळे दिवसा वीज असणं हे गरजेचं आहे. म्हणून महावितरणचे अधिकारी काही आम्ही इथं बोलवले आहेत, आज उद्या आमची त्यांच्यावर बैठक आहे आणि ते दिवसा आणि रात्रीच्या वेळा पण अशा आम्ही मॅनेज करतोय की जेणेकरून दिवसा जरी वीज असली आणि रात्रीची जरी वीज असली तरी त्यांना डे लाईट मध्ये काम करता येईल.
अशा प्रकारचा वेळा शेतकऱ्यांच्या सजेशननुसार मॅनेज करतोय. त्याचबरोबर जुन्नर तालुक्यामध्ये नवीन 9 सबस्टेशन्स आणि 12 सब सबस्टेशन्स या जुन्नर तालुक्यामध्ये आम्ही सरकारच्या माध्यमातून मंजूर करतोय. त्यातले 3 सबस्टेशन्स ऑलरेडी मंजूर झालेले आहेत. जोपर्यंत हे नवीन सबस्टेशन उभे राहत नाही तोपर्यंत एकाच वेळी सगळीकडं दाबाने वीज देणं शक्य होणार नाही. म्हणून याच्यावर किती कोणी काही जरी बोलत राहिलं त्याला मार्ग काय तो नेमकी अजितदादा पवार साहेबांना माहित आहे. त्याचे आकलन मला आहे. त्याच्यामुळं येत्या काही काळात संपूर्ण जुन्नर तालुका, आंबेगाव असेल किंबहुना शिरूरचा काय भाग असेल, इथं चांगल्या दाबाने वीज देण्यासाठी आम्ही सरकारच्या माध्यमातून कटिबद्ध आहोत की जेणेकरून आपल्या शेतकऱ्यांना ते सोयीचं ठरेल. बिबट सफारी प्रकल्प मंजूर झालाय, तो प्रत्यक्षात किती हेक्टरमध्ये बिबटे ठेवणार कधी आणि कामाला सुरुवात कधी होईल? 59 हेक्टरमध्ये तो बिबट सफारीचा प्रकल्प आहे. त्याचा जो बफर झोन वगळता जो कोर झोन आहे तो 24 हेक्टरचा आहे आणि त्या 24 हेक्टर मध्ये 12 बिबटे अकोमोडेट करू शकतील एवढा तो प्रकल्प आहे. आता तो प्रकल्प उभा राहिल्यानंतर भविष्यात त्याची व्याप्ती निश्चित प्रकारे वाढवण्यासाठी प्रयत्नशील आम्ही सगळेजण राहू. आणि आत्ताचा जो प्रकल्प आहे हा एक निदान सुरुवात झाली, एक पायलट थोडासा प्रोजेक्ट होईल आणि त्याच्यानंतर तो वाढवून आपण मोठा करू. पण नुसता बिबट सफारी करून त्यामध्ये खूपच पर्यटकांच्या उत्पन्नावर त्याचे मेंटेनन्स होईल अशी शक्यता जरा कमी आहे. म्हणून त्याच्यामध्ये अजूनही प्राण्या एक सेक्शन करून काही जर वाढवले तर त्याच्यामध्ये पर्यटकांचे फुटफॉल्स वाढतील, लोकांची येणारी संख्या वाढतील. कारण बिबट सफारीचा प्रकल्प उभा राहिल्यानंतर भविष्यात त्याला मेंटेन करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करावा लागणार आहे आणि तो खर्च शासन करेल, पण शासनाला पण मर्यादा आहेत किती खर्च करेल. पण विशेषतः पर्यटकांतून जे पैसे उभे राहतील निदान त्याचा मेंटेनन्स तरी व्हावा अशा प्रकारचा तो प्रकल्प पुढे नेण्यासाठी त्याला अजून 2-3 प्राण्यांचं ते क्लब करावं लागणार आहे, ज्यामध्ये हर्बिव्हरस ॲनिमल्स असतील किंवा इतरही जंगली जनावर असतील किंवा हत्ती वगैरे असतील, असं तो क्लब करून ॲनिमल एक्सचेंज प्रोग्राम मधून तो करता येईल. पण सध्या तरी आता हा 24 हेक्टर मधलाच प्रकल्प आहे. प्रत्यक्षात सुरू कधी होईल कामाला? आता सीझेडची जी परवानगी लागते त्याला कोर झोन मध्ये जो आपण काम करतो त्याला ती परवानगी लागते. आता शासनाने मान्यता दिली तर निदान फेन्स आणि बाहेरचा झोन काम चालू करायला काही हरकत नाही असं ते वन खात्याच्या सचिवांनी सांगितलं. पण तरी सुद्धा आता सीझेडच्या परवानगीच्या आधी आउटर फेन्स चालू करतात का सीझेडच्याच परवानगीनंतर सगळे चालू करतात, हा जरा एकदा चर्चा करून ते वन सचिवांनी जर परवानगी दिली तर आपण आता लगेच महिनाभर चालू करू शकतो. कारण त्याला 24 कोटी रुपये निधी हा उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्यांचं जर म्हणणं असेल की सीझेडची परवानगी आल्यावरच करायचं त्याला थोडासा काळ जाईल, मग थोडंसं थांबावं लागेल. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.